नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट ही आलेली आहे. रात्री उशिरापर्यंत ही 11 वाजेपर्यंत आलेली नव्हती. परंतु त्यानंतर कदाचित 11च्या पुढे किंवा 12 नंतर ही कॉलेज लिस्ट आलेली आहे. तर मित्रांनो, ही फायनल मेरिट लिस्ट का महत्त्वाची आहे? ऑप्शन फॉर्म कोण भरू शकणार आहे? आणि ही कशी चेक करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग देखील सुरू झालेला आहे. त्याचा व्हिडिओ देखील लगेच तुम्हाला भेटून जाईल. तर कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे हे देखील तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या. आता आपण फायनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची याविषयी पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे उशिरापर्यंत काही कोर्सेसचे अपडेट येतात, परंतु याचं 11 पर्यंत नव्हतं. परंतु कदाचित 12च्या पुढे हे अपडेट आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही इथं ऑफिशियल वेबसाईटला LB3 इयर ऍडमिशनच्या कॅप पोर्टलच्या आलात तर तुम्हाला इथे काही लिस्ट दिसतायत आणि वरती हे पॉपअप तुम्हाला दिसेल, फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड ऑन द वेबसाईट अँड ऑप्शन फॉर्म फिलिंग विल बी अवेलेबल ॲज पर शेड्यूल. आणि ऑप्शन फॉर्म देखील भरायला सुरुवात झालेली आहे. परंतु तो कसा भरायचा याचा आपण वेगळा व्हिडिओ पाहणार आहोत. तर इथं आपल्याला काय करायचंय, फायनल मेरिट लिस्ट MS म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असतील तर त्यांनी या MS च्या लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर त्यांच्या समोर ही लिस्ट येणार आहे. आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की ही तुम्ही एकदा चेक करून घ्या. याच्यामध्ये आता काही चुका नसणार आहेत. जे अल्फाबेटिक लिस्ट मध्ये होतं आणि ते करेक्शन असेल तर तेच या ठिकाणी येणार आहे, किंवा तुम्ही काही करेक्शन केलं असेल, काही चुकलेलं असेल, तुमचे डॉक्युमेंट वगैरे हॅव्हिंग डिस्क्रिपन्सीचा इश्यू तुम्ही सॉल्व्ह केला असेल तर तुम्हाला देखील इथं आता फॉर्म भरता येणार आहेत. हे UG, PG, CET पर्सेंटाईल, तुमचं नेम वगैरे सर्व चेक करून घ्या. नाव कसं चेक करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ही 2161 पानाची लिस्ट आहे बघा. पाठीमागची 1700 होती, ही 2161 ची आहे. तर याच्यामध्ये कंट्रोल दाबून F दाबलं तर तुमच्या समोर असं फाइंडचं पेज येईल आणि त्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुमचा हा ऍप्लिकेशन ID कॉपी करून सर्च करायचंय आणि तुमचं नाव शो झाल्यानंतर सर्व डिटेल्स बरोबर आहेत का नाही हे एकदा चेक करून घ्यायचंय. तुमचं नाव जर यामध्ये नसेल तर कदाचित नॉट कन्सिडर्ड लिस्ट याच्यामध्ये तुमचं नाव असू शकतं. ही नॉट कन्सिडर्ड लिस्ट याच्यामध्ये देखील भरपूर विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म इनकम्प्लीट आहे असे तर आले नाहीच, परंतु ज्यांचं क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी आहे, ज्यांचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड आहे, अशा देखील लोकांची नावं याच्यामध्ये आलेली आहेत. आता पार्शियली व्हेरीफाईड मध्ये ज्यांचा ऍप्लिकेशन वगैरे डॉक्युमेंट रिजेक्ट झाला असेल, ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित अपलोड नाही केल्यामुळं किंवा CET स्कोर कार्ड अपलोड नाही केल्यामुळं, तर अशा लोकांचं या ठिकाणी कदाचित नाव नाहीये. परंतु ज्यांचा क्वालिफिकेशन रिलेटेड डिस्क्रिपन्सी आलेली आहे अशा लोकांचं मात्र फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, त्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ही लिस्ट चेक करून घेऊ शकता. Other than Maharashtra student have checked their names in OMS merit list. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे. तुम्ही तुमचं नाव एकदा चेक करून घ्या आणि लगेच पुढचा व्हिडिओ ऑप्शन फॉर्मचा असणार आहे. तर ऑप्शन फॉर्म देखील कसे द्यायचे ते पाहून घ्या आणि व्यवस्थित अगदी मोबाईल मधून तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म देऊ शकता. धन्यवाद.